जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे उपवासाचे आपे. जे आपण साबुदाणा खिचडीसाठी साहित्य वापरतो, शेंगदाणे, साबुदाणा, बटाट्याचा कीस, हिरवी मिरची, जिरं, तेच साहित्य घालून केलेले हे उपवासाचे आपे आहेत. खमंग खरपूस. ज्याला साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा येतो ते आपे नक्की ट्राय करू शकता आणि फसायचा काही प्रश्न येत नाही. पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी हे जमतातच, कारण की आपण ते सगळं साहित्य भिजवून ते आपे पात्रामध्ये लावायचं आहे, बस एवढंच करायचं आहे. त्यामुळे बिघडतील किंवा फसतील असा काही प्रश्नच येत नाही आणि पटापट सरसर निघतात ते त्याच्या आपे पात्रातून. त्यामुळे तुम्ही नक्की उपवासाचे आपे ट्राय करा. चला तर मग आता कृतीकडे वळूया. तर त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे ते बघूया आपण. पहिले आपल्याला लागणारे इथे शेंगदाणे, आता हे आपण भाजून घेऊया. बटाटे किसून घेतले 2 किंवा 3. साबुदाणा रात्री भिजत घालून ठेवायचा, सकाळपर्यंत तो छान असा मोकळा होतो, फुलतो. हिरवी मिरची आणि जिरं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आवडत असेल तर लाल तिखट, मीठ आणि जिरे आणि आपे पात्रामध्ये टाकायला तेल. इतकं साहित्य आता आपल्याला लागणार आहे. इथे बघू शकता तुम्ही. स्लो गॅसवर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. पहिले छान असे खमंग शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय आता आपण बारीक. आता हे सगळं मिक्स करूया. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, बटाट्याचा कीस, हिरवी मिरचीचं, जिऱ्याचं आपण जे वाटण केलं आहे ते वाटण, जिरे आणि मीठ. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. ते सर्व साहित्य एकत्र करून त्याचे असे आपे टाकून घ्यायचे. आपे पात्राला थोडं तेल टाकायचं त्याच्यात. आणि हे तर माझं आपे पात्र जुनं आहे, बिडाचं. नवीन आपे पात्र तर त्याच्यात एट टाइम खूप 10-10, 12-12 होतात. माझं हे छोटं आहे आपे पात्र, त्यामुळे याच्यात 5-6 होतात. तर असं ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि असं आपे पात्रात टाकून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं. स्लो याच्यावर हे छान असे खमंग खरपूस झाले की मग पलटून द्यायचे. पलटी करत राहायचं त्याला. त्याचा असा रंग बदलायला लागला की झाकण काढून परत पलटून द्यायचे. रंग बदलायला लागला की आपल्याला समजतातच ते आता झालेले आहेत म्हणून. तर काढून घ्यायचे.